नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 8 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघेंनी नववर्षाच्या स्वागतासाठी सुरू केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये मुख्यमंत्री शिंदेंचं रक्तदान, शिंदेंकडून तमाम जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा. सर्वसामान्य जनतेला हे वर्ष सुखी, समृद्धी, आरोग्यदायी जाओ. शेतकऱ्यांवरचं संकट दूर हो, शिंदेंकडून प्रार्थना. महाराष्ट्रातील 17 मोठे प्रकल्प जबरदस्ती गुजरातमध्ये नेले, वाटमारी, दरोडेखोरी सुरू. महाराष्ट्रामधील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याच्या चर्चेवरून राऊतांचा आरोप. पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही, अजित पवारांचं स्पष्टीकरण. निवडणुकीमुळे अशा अफवा पसरवण्याचं काम सुरू, अजित पवारांचा विरोधकांवर आरोप. पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. गुजरातला समृद्ध करून देश खिळखिळा करण्याचा डाव, महाराष्ट्रातील राजकारण्यांनी चुल्लूभर पाण्यामध्ये बुडून मारावं, वडेट्टीवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका. महाराष्ट्रामधले उद्योग बाहेर जात आहेत, यावर बोलण्याची ताकद नारायण राणेंमध्ये नाही, नारायण राणेंची मिमिक्री करत संजय राऊतांचा निशाणा. सिंधुदुर्गमध्ये येणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार नाही, माहिती न घेता विरोधक वैयक्तिक द्वेषातून टीका करतायत. महायुतीचं सरकारच हा प्रकल्प पूर्ण करेल, नितेश राणेंचा दावा. सोम्या गोम्यांच्या बोलण्यावर मी उत्तर देत नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची संजय राऊतांवर टीका. पंतप्रधान पदासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कोरेगाव भीमा इथे वक्तव्य. 2024 मध्ये पुन्हा मोदीच पंतप्रधान राहणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा. अयोध्या हा राजकीय इव्हेंट नाही, राम भक्त त्यांना उत्तर देतील. शिंदेंचं ठाकरे राऊतांचं नाव न घेता टोला. मोदींचा सायलेंट मतदार सर्व्हेमध्ये येत नाही, लोकसभेला राज्यामध्ये महायुतीच्या 45 जागा निवडून येणार, मंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा. रावेर लोकसभेच्या जागेवर सासरा विरुद्ध सून सामना रंगण्याची शक्यता, लोकसभेसाठी मी इच्छुक, पक्षानेही आदेश दिलाय. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, तर पक्षानं संधी दिली तर निवडणूक लढणार, रक्षा खडसेंचं वक्तव्य. ठाण्यातील रेव पार्टीवर पोलिसांची कारवाई, 100 जण ताब्यात, घटनास्थळावरून बियर, सिगारेटसह गांजाची पाकिटे जप्त, पोलिसांचा घटनास्थळी पहारा. राज्य सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालंय, राज्यामध्ये गुजरातमधून अंमली पदार्थ येत आहेत, महाराष्ट्रामधील ड्रग्ज रॅकेटमध्ये गुजरात कनेक्शन, खासदार संजय राऊतांचा निशाणा. तर रेव पार्टी कुणी सुरू केली हे राऊतांना चांगलंच माहिती, शिरसाटांचा पलटवार. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये सर्वाधिक रेव पार्ट्या, तर उपमुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीसांची गृह खात्यावरील पकड सैल, वडेट्टीवारांची शिंदे फडणवीसांवर टीका. त्यांच्या काळामध्ये ड्रग्सवर कारवाई होत नव्हती, त्यांनी आता बोलू नये. आम्ही मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करतोय. मुंबई पोलिसांनी 5,000 कोटींचं ड्रग्स आतापर्यंत पकडलंय, मुख्यमंत्री शिंदेंचं विरोधकांना उत्तर. नववर्षात शरद पवार 3 दिवस शिर्डी दौऱ्यावर, 3 आणि 4 जानेवारीला शरद पवार गटाचे शिर्डीमध्ये अधिवेशन. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. पुणे जिल्ह्यामध्ये कोरेगाव भीमामध्ये 206वा शौर्य दिन साजरा, विजयस्तंभ परिसरामध्ये अभिवादनासाठी मोठी गर्दी, विजयस्तंभाची आकर्षक फुलांनी सजावट. पुण्याच्या कोरेगाव भीमामध्ये 206व्या शौर्य दिनानिमित्त फटाक्यांची आतषबाजी, रात्रीपासूनच विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची गर्दी. कोरेगाव भीमामध्ये शौर्य दिनाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विजयस्तंभाला अभिवादन, 206व्या शौर्य दिनानिमित्त अजित पवारांकडून अभिवादन. कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त पुणे ग्रामीण पोलीस दल सज्ज, 4000 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त, तर 65 एकरवर सुसज्ज पार्किंग व्यवस्था असणार. राज्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून पुन्हा बेमुदत संपाची हाक, मानधनामध्ये वाढ करावी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी. 22 जानेवारीला मुंबईमध्ये दिवाळी साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, राम मंदिर उद्घाटन प्रसंगी मुंबईतील मंदिरं आणि महत्वाच्या इमारतींना रोषणाई करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महापालिका आयुक्तांना सूचना. पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरता विवेक फणसाळकर यांच्याकडे, पुढील आदेशापर्यंत फणसाळकर कार्यभार सांभाळणार. राज्याच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर यांची नियुक्ती, सीएस मनोज सौनिक यांच्याकडून नितीन करीर यांनाही पदभार स्वीकारला. नितीन करीर 1988च्या बॅचचे आयएएस अधिकारी. नव्या वर्षात सरकारी महोत्सवांची रेलचेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक युवा महोत्सव, महानाट्य होणार, महोत्सवांसाठी शासनाकडून घसघशीत आर्थिक तरतूद. राज्यातील रेशन दुकानदार आजपासून बेमुदत संपावर, रेशन दुकानदारांच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल होण्याची शक्यता.
रायगडच्या इर्शाळवाडीमधल्या दरडग्रस्तांना नवीन वर्षाची भेट. मे 2024 पर्यंत सिडकोद्वारे 44 घरं उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, जालना नांदेड विस्तारित समृद्धी मार्ग आणि पुणे रिंग रोड नव्या वर्षामध्ये मार्गी लागणार. MMRDCच्या प्राप्त झालेल्या 28 निविदांपैकी 18 निविदा प्राप्त. मुंबईत दिवसाला 4 आत्महत्या, धावपळीचं जीवन, कामाचा ताण आणि कौटुंबिक तणावामुळे आत्महत्येचं प्रमाण वाढलं. नायर पाटवाड, शीव आणि कुपरमध्येही विशेष मुलांसाठी पुनर्वसन केंद्र. विशेष गरज असलेल्या मुलांसाठी नायर रुग्णालयामध्ये प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र सुरू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई महानगरपालिकेच्या महास्वच्छता अभियान गाड्यांना हिरवा झेंडा. महास्वच्छता अभियानामध्ये मुख्यमंत्रीही सहभागी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आर्थिक अनियमितता, अधिसभा सदस्य सचिन गोरडे यांचा आरोप. निविदा प्रक्रिया न राबवता खासगी कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप. पुण्याच्या सिंहगड रोडवर नागरिकांना मसाला दुधाचं वाटप. भाजपच्या वतीनं नव्या वर्षाचं स्वागत दूध पिऊन करण्याचा संकल्प. मध्य रेल्वेच्या RPF जवानांनी एप्रिल ते नोव्हेंबर 2023 मध्ये 44 प्रवाशांचे जीव वाचवले. आत्महत्या आणि बेकायदेशीर रूळ ओलांडतानाचे प्रकरण, यामध्ये रेल्वेकडे 44 घटनांची नोंद. पुणे महापालिकेकडून अस्वच्छ ठिकाणांसाठी 82 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांवर कारवाई केली जाणार. यंदा थंडीच्या लाटेची शक्यता नाही. हवामान विभागाने दिलेल्या दीर्घकालीन अंदाजामध्ये माहिती. जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता. बेळगावमध्ये पुन्हा कन्नड भाषेची सक्ती. मराठी बोर्ड झाकले. कन्नड बोर्ड न लावल्यास परवाना रद्द होणार. बेळगाव पालिका आयुक्तांचे आदेश. नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर केंद्र शासनाचं लक्ष. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारांची माहिती. कोरोनाच्या नवीन व्हेरियंट J1ला न घाबरण्याचं आवाहन. प्रभादेवीमधल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची सजावट. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. नववर्षानिमित्त साईनगरीमध्ये भाविकांची अलोट गर्दी. भाविक रात्रीपासूनच साई चरणी नतमस्तक. शेकडो पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल. अयोध्येत स्थापन होणारी प्रभू श्रीरामाची मूर्ती ठरली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये घोषित करणार. रामचरित मानस आणि वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे 5 वर्षीय प्रभू रामाची मूर्ती तयार. 2023च्या अखेरच्या आठवड्यामध्ये सेन्सेक्समध्ये 1133 अंकांची उसळी. आघाडीच्या 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांचे मार्केट कॅप 1,29,000 कोटींनी वाढले. सेन्सेक्स 72,484 अंकांच्या सर्वोच्च पातळीवर. ब्रह्मांडामधील बारकावे शोधण्यासाठी इस्रोच्या एक्स्पोसॅट सॅटेलाइटचे सकाळी 9 वाजता प्रक्षेपण होणार. लॉन्चिंगच्या 22 मिनिटांनंतर एक्स्पोसॅट सॅटेलाइट आपल्या निर्धारित कक्षेमध्ये पोहोचणार. इटलीच्या पंतप्रधान मेलोनिनांना मॅन ऑफ द इयरचा किताब. लिब्रो कोटडियानो या वृत्तपत्रानं मेलोनींना घोषित केलं मॅन ऑफ द इयर. मेलोनींची यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना जीव मारण्याची धमकी. ईमेलद्वारे ISIशी संबंधित व्यक्तीकडून धमकी. लखनौच्या गोल्ड सिटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जम्मू काश्मीरमधल्या आणखी एका दहशतवादी संघटनेवर बंदी. दहशतवादी संघटना तेहरीके हुरियतवर बंदी. केंद्र सरकारची मोठी कारवाई. राम मंदिराच्या नावावर देणग्या घेऊन फसवणूक केल्याचं प्रकरण समोर. सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून लोकांकडून देणग्या मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर. विश्व हिंदू परिषदेकडून कारवाईची मागणी. लखनौमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर कॉफी मेकर मशीनमधून 3 किलो सोन्याची तस्करी. इस्माला अटक. सीमाशुल्क विभागाची कारवाई. सोलापूरच्या लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं 52 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न. भाजपा आमदार सुभाष देशमुखांच्या संस्थेचा हा 40वा सामुदायिक विवाह सोहळा. नागपुरात आठवडाभर ढगाळ वातावरणाचा हवामान खात्याचा अंदाज. 1 ते 7 जानेवारी दरम्यान तुरळक पावसाची शक्यता. धुळ्यात नववर्षाच्या निमित्तानं मध्यरात्री रक्तदान शिबिराचं आयोजन. युवक बिरादरी आणि रक्ताश्रय संस्थेचा 40 वर्षांपासूनचा उपक्रम. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हे सहपरिवार साई दरबारी. दरवर्षी न चुकता नववर्षाच्या पूर्वसंध्येला येण्याची प्रथा कायम. शिवराज सिंग चौहान साई चरणी लीन. बुलडाण्यामधल्या शेगावचं गजानन महाराज मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं. भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी. नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिकच्या गोदाकाठी सहस्र दीप प्रज्वलन कार्यक्रमाचं आयोजन. 2024 दिवे प्रज्वलित करून नवीन वर्षाचं स्वागत. नाशिककरांचा उत्साह सहभाग.
नागपूरच्या फुटाळा चौपाटी परिसरामध्ये नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष, डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली. अकोला शहरामध्ये नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत, सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये नागरिकांचा उत्साह सहभाग. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची माथेरानला पसंती, सर्व हॉटेल्स हाऊसफुल, माथेरानच्या घाट रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. अयोध्येच्या शरयू घाटावर भक्तिमय वातावरणामध्ये नववर्षाचं स्वागत, भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती, शरयू नदीच्या तीरावर लेझर शोचंही आयोजन. गोव्यात नववर्षाचं धूमधडाक्यामध्ये स्वागत, क्रूज, कॅफे, हॉटेल आणि बीचवर तुफान गर्दी, तरुणाई डीजेच्या तालावर थिरकली. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत, सिडनीच्या ब्रिजवर जोरदार आतषबाजी, लेझर शो आणि आतषबाजीनं शहर उजळलं. न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये नववर्षाला सुरुवात, ऑकलंडच्या स्काय टॉवरवर मोठ्या प्रमाणामध्ये आतषबाजी. थायलंड आणि हाँगकाँगमध्ये 2024चं जल्लोषात स्वागत, नववर्षाच्या स्वागतासाठी लोकांची गर्दी. सोलापूरच्या माढ्यामध्ये शरद पवार गटाच्या बॅनरवर शिंदे गटाच्या संजय कोकाटेंचा फोटो, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण, संजय कोकाटे शरद पवार गटात जाण्याची शक्यता. विरार ते चर्चगेट जाणाऱ्या लोकलमध्ये एका बॅगेमध्ये बॉम्ब असल्याचा पोलिसांना फोन, तपासानंतर बॅगमध्ये बॉम्ब नसल्याचं निष्पन्न, वसई रेल्वे स्थानकामध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्यानं खळबळ. छत्रपती संभाजीनगरच्या कंपनीमध्ये लागलेल्या आगीमध्ये 6 कामगारांचा मृत्यू, आगीमागचं कारण अद्याप अस्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये मृत्युमुखी झालेल्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर. नंदुरबारच्या 1064 स्वस्त धान्य दुकानदारांचा आजपासून बेमुदत संप, प्रलंबित मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य संघाचा राज्यभरात संपाचा निर्णय. सांगलीचा ग्रामदैवत सिद्धेश्वर देवाची यात्रा उत्साहात संपन्न, यंदाचं 9वं वर्ष असूनही यात्रेची व्याप्ती वाढली, कोटींच्या घरात उलाढाल. सांगलीच्या मिरजेमध्ये अयोध्येमधून आलेल्या श्रीराम मंगल अक्षता कलशाचं पूजन, पालखी रथ वाद्याच्या गजरामध्ये शोभायात्रा संपन्न. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये नववर्षाच्या निमित्तानं जागोजागी नाकाबंदी, पोलिसांची कायदा सुव्यवस्थेसाठी करडी नजर. नाशिकमध्ये हुल्लडबाज तरुणांवर कारवाईसाठी शहर पोलिसांचा तगडा बंदोबस्त, शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उतरले रस्त्यावर. साताऱ्यामध्ये नववर्षाच्या निमित्तानं कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्याची नाकाबंदी, पोलिसांकडून वाहन तपासणी तर काही हुल्लडबाज तरुणांवर कारवाई. पालघरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाची कारवाई, ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त. जळगावमध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्रभर वाहनांची तपासणी, पोलिसांचा मोठा फौजफाटा शहरभर तैनात. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा, राज्यभरातून हजारो भाविक पंढरीमध्ये दाखल. तीर्थस्थानांसह पर्यटन केंद्रासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक पर्यटकांनी गजबजलं, रामकुंड परिसर, कपालेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. नांदगावच्या श्री क्षेत्र नस्तनपूरमधील शनी मंदिर रात्रभर खुलं राहणार, नवीन वर्षाच्या निमित्तानं हजारो नागरिक दर्शनाला येत असल्यामुळे निर्णय. अकोल्यात थंडीच्या दिवसामध्ये भाज्यांचे दर वाढले, बाजारामध्ये भेंडी, दोडके, वांगे 30 रुपये पाव, मेथी 20 रुपये पाव तर गवार 160 रुपये किलोवर. नंदुरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वर्षभरात 675 गुन्ह्यातून 2,50,00,000 वसुली, अवैधरित्या दारूची तस्करी, दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई. वर्धा पोलिसांची शहरामध्ये मोठी कारवाई, 15 लाखांचा देशी विदेशी दारूसाठा जप्त. ठाण्याच्या शहापूरमधील वेलूक इथल्या गावठी हातभट्टीचे अड्डे नष्ट, बेधुंद तळीरामांना आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपई दराचा प्रश्न चिघळणार, मनमानी करणाऱ्या व्यापाऱ्यांना धडा शिकवणार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. धुळ्यात पपईला अवघा 4 ते 5 रुपये किलो भाव, उत्पन्नापेक्षा खर्च अधिक, शेतकरी आर्थिक संकटात. धुळे तालुक्यामधल्या दह्यानी लघु प्रकल्पामध्ये अल्प जलसाठा, फक्त पिण्यासाठी आणि जनावरांसाठी पाण्याचा वापर करा, प्रशासनाचे आदेश. वर्धा जिल्ह्यामध्ये देवळी तालुक्यामध्ये ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, नवनियुक्त जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत राजीनामे दिल्याची माहिती. नवीन मतदार नोंदणीमध्ये साताऱ्यामध्ये कराड अव्वल स्थानावर, कराड उत्तर दक्षिण मतदारसंघातील 40,000 मतदारांची नावं कमी, प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे यांची माहिती. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामधल्या सिंचनासाठी 37 कोटी रुपये राज्य शासनाकडून मंजूर, अपूर्ण सिंचन प्रकल्प लवकरच पूर्ण होणार.
नंदुरबार शहरामध्ये पाणी टंचाईच्या समस्या जाणवणार, पाणी टंचाई दूर करण्यासाठी शहरामधील हातपंपांच्या सर्वेक्षणाला सुरुवात. धुळ्याच्या आर्वी ग्रामपंचायतीला पंचायत राज प्रशिक्षण केंद्रांच्या प्रशिक्षकांची भेट, विकास कामांबद्दल प्रशिक्षकांकडून ग्रामपंचायतीचं कौतुक. वाशिममध्ये शेतमालाच्या दरवाढीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेची पदयात्रा, रिसोडमधून निघालेली पदयात्रा उद्या वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. भंडारा सायकल रॅलीद्वारे एनसीसी विद्यार्थ्यांचं जनजागृती अभियान, राष्ट्रीय शिक्षण संस्थेअंतर्गत उसगावात विद्यार्थ्यांना पर्वतारोहणाची संधी. धुळ्याच्या मोहाडीमध्ये राज्य शूटिंग बॉल स्पर्धेचं आयोजन, हौशी शूटिंग बॉल असोसिएशन आणि आदर्श ग्रुपकडून मोहाडीच्या पिंपळादेवी शाळेमध्ये स्पर्धेचं आयोजन. वाशिममध्ये सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या चालकांचं काम बंद आंदोलन, नव्या वाहतूक नियम कायद्याविरोधात चालकाक्रमण. वर्धा जिल्ह्यामध्ये 14 महिन्यामध्ये गुन्हेगारीचा आलेख घसरला, पोलिसांच्या प्रभावी कारवाईमुळे गुन्हेगारीचं प्रमाण कमी. जळगावच्या कुसुंब्यामध्ये जवान भानुदास पाटलांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, कर्तव्य बजावताना गुजरातच्या भुजमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. नंदुरबारमध्ये कामगारांना ई श्रम कार्ड काढण्याचे आवाहन, कार्डधारकांना केंद्र शासनाकडून 2 लाखांचा अपघाती विमा दिला जाणार. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामधल्या कन्नड जिल्हा परिषदेच्या शाळेतील शालेय विद्यार्थ्यांची विमानातून दिल्ली वारी, मुंबई ते दिल्ली इथल्या ऐतिहासिक स्थळांना विद्यार्थ्यांच्या भेटी, लाल किल्ला आणि संसद भवनही दाखवण्यात येणार. अमरावती शहरामध्ये लवकरच स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लागणार, खासगी कंपनीकडून सर्वेक्षणाचं काम सुरू. प्रीपेड वीज मीटरमुळे नागरिकांना आधी पैसे भरल्यानंतरच वीज मिळणार.